नमस्कार, विठ्ठल बोलेमध्ये स्वागत। मी विठ्ठल पाटील। गेल्याच आठवड्यात भारताचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्रातील शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार आणि त्यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे काही कार्यक्रमाच्या निमित्त कोल्हापूर दौऱ्यावर होते। एका कार्यक्रमात बोलताना सुप्रिया सुळे यांनी चंदगडचे आमदार कोणती हवा खाऊन आलेत असा एक प्रश्न उपस्थित केला। सुप्रिया सुळे यांच्या प्रश्नानं उपस्थितांच्या चेहऱ्यावरील प्रश्न निर्माण झाला, खरंच चंदगडचे आमदार कोणती हवा खाऊन आलेले आहेत? सुप्रिया सुळे यांनी हा एक प्रश्न उपस्थित करून कोल्हापूर जिल्ह्यात एक वेगळीच हवा निर्माण केली आणि त्या हवेची चर्चा आज सुरू आहे। तर ही हवा म्हणजे नेमकी काय, तर सुप्रिया सुळेंना नेमकं काय म्हणायचं होतं हेच आज आपण आजच्या विषयाच्या माध्यमातून बोलणार आहोत। तर तो विषय असा आहे की 1990च्या दशकात कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर आणि चंदगड तालुक्यात मोठ्या प्रमाणात खून का बदला खून से अशी परिस्थिती होती। करवीर तालुक्यातील पडवळवाडी येथील नलवडे बंधू आणि चंदगड तालुक्यातील नागनवाडी येथील बांदिवडेकर बंधू यांच्यात भावकीतच एकमेकाला कसं संपवायचं हीच जणू शर्यत लागलेली होती आणि त्यामुळं अख्खा जिल्हा हादरून जात होता। पोलीस दल सुद्धा एका अशा विशिष्ट पातळीवर आलेलं की नेमकी आता ही खुनाची श्रृंखला थांबवायची कशी। त्यावेळेचे पोलीस प्रमुख शिवप्रतापसिंह यादव असतील, त्यानंतर आलेले वैद्य असतील, भगवंतराव मोरे, माधवराव सानप, आर.के. पद्मनाभन यांच्या काळातच ह्या मोठ्या खून सत्राची एक श्रृंखला सुरू होती। आणि त्यातून खरं तर कोल्हापूर जिल्हा का हादरला जात होता, तर जे त्यांचे नातेवाईक असतील किंवा मित्रमंडळी असतील यांना सुद्धा हे सत्र थांबावं अशी एकूण अपेक्षा असायची, पण त्यांची ही खुन्नस इतक्या टोकाची आणि ईर्षेची होती की थांबता थांबत नव्हती। अखेर माधवराव सानप यांनी त्या काळात सलोखा संकल्प अशी एक योजना राबवली आणि नलवडे कुटुंबीय असतील किंवा नागनवाडीचे बांदिवडेकर कुटुंब असतील यांना एकत्र घेणं, त्यांच्याबरोबर जेवणावळी करणं, त्यांना आपापसात बोलायला सांगणं, आपापसातील प्रेम वाढवायला सांगणं असा एक प्रयोग अवलंबला होता। त्याच काळात आणि एक घटना घडली होती, ती म्हणजे 1998च्या सुमारास असेल। त्यावेळी आम्ही अर्थातच सकाळमध्ये क्राईम रिपोर्टर होतो आणि कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला धैर्यशील पवार प्रमुख होते आणि बी.आर. पाटील हे फौजदार होते। नागनवाडीच्या तपासासाठी ते चंदगडला गेले होते आणि त्याच काळात फायरिंग होऊन नामदेव बांदिवडेकर यांचा खून झाला होता आणि त्या खुनाच्या आरोपात त्यावेळी शिवाजी गावडे आणि बांदिवडेकर बंधूंपैकी काही जणांना अटक झालेली। या खुनाचा निवाडा कोल्हापूरच्या जिल्हा सत्र न्यायालयात झाला। त्यात यातील संशयितांना जन्मठेपेची शिक्षा झाली। त्यानंतर हे खून भावकीच्या वादातून झालेले आहेत, त्रयस्थांचा यात काही सहभाग नसावा नाही अशा मुद्द्यावर उच्च न्यायालयात अपील केले गेलं आणि उच्च न्यायालयात ते अपील ग्राह्य मानलं आणि अर्थातच शिवाजी गावडे यांची सुटका झाली। शिवाजी गावडे हे जरी त्या काळात एका गुन्ह्यात अडकले होते, पण त्यानंतर मात्र त्यांनी इतका आपल्यात बदल केला की आपल्याला गुन्हेगारी विश्व नको, आपल्याला हा जो पूर्वेतिहास आहे तो पुसून टाकायचा, म्हणून शिवाजी गावडे यांनी आपलं गावडे नाव सुद्धा पुसून टाकलं आणि पाटील हे नाव ग्रहण केलं। शिवाजी पाटील तेच म्हणजे आज चंदगडचे आमदार। खरं तर आपण बीडचं प्रकरण पाहिलं तर ज्या एकूण घडामोडी आहेत, ज्या बातम्या समोर येत आहेत, तेथे सुद्धा जे राजकारणातून जे गुन्हेगारीकरण सुरू आहे, त्यात ज्या वाल्मिक कराड याला अटक झालेली आहे, वाल्मिक कराड म्हणजेच एकूण राज्यभर अशी चर्चा आहे की वाल्मिकीचा वाल्या झाला, पण चंदगड तालुक्यात मात्र उलटा प्रकार आपल्याला दिसून येतोय की वाल्याचा वाल्मिकी झाला आणि तो आज आमदार झाला। खरं तर गुन्हेगार हा गुन्हेगार म्हणून जन्माला येत नसतो, हे तर आजपर्यंतचा इतिहास सांगतो। अनेक तत्वज्ञांनी, अनेक समीक्षकांनी, अनेक कायदेतज्ञांनी हे वाक्य वारंवार वापरलेलं आहे की गुन्हेगार हा गुन्हेगार म्हणून जन्माला येत नसतो, तसंच तो गुन्हेगार म्हणून मरायचं का नाही हे मात्र त्याच्यावर अवलंबून असतं। गुन्हेगारीचा शिक्का कधी अनुदानानं पडतो, कधी एखाद्या चुकीनं पडतो, कधी जे काही सराईत गुन्हेगार असतात त्यांचं मात्र आयुष्य गुन्हेगारीमध्येच जातं, त्यातच त्यांना मरण पत्करावं लागतं। हे आपण आतापर्यंतच्या गँगवार असो, अगर दहशतवादी हल्ले असो, यात आपण पाहिलेलं आहे। पण चंदगडच्या बाबतीत मात्र जो प्रकार घडलेला आहे शिवाजी पाटील यांच्या बाबतीत, तो खरोखरच वाल्याचा वाल्मिकी झाला असं म्हणायला आज हरकत नाही। कारण ज्या शिवाजी पाटलांवर खुनाचा गुन्हा होता त्यांनी तुरुंगाची हवा खाली होती, म्हणून सुप्रिया सुळे यांनी अप्रत्यक्षरित्या चंदगडचे आमदार कोणती हवा खाऊन आलेले आहेत असा प्रश्न उपस्थित केला। विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात सुद्धा शिवाजी पाटील यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार नंदाताई बाभुळकर यांनी सुद्धा त्यांच्यावर काही प्रमाणात अप्रत्यक्षरित्या टीका केली होती। चंदगडमध्ये गुन्हेगारीचं साम्राज्य आहे असा प्रचार केला जात होता। एवढंच नव्हे तर शरद पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सुद्धा प्रचार सभेत चंदगडची गुन्हेगारी मोडीत काढायला हवी, गुन्हेगारांचं राज्य संपवायला हवं असं आवाहन केलं होतं। खरं तर हा एकूण प्रकार पाहता शिवाजी पाटील यांच्या बाबतीत
ते गुन्हेगार म्हणून त्यांच्यावर शिक्का मारला गेला, नंतर तो पुसलाही गेला आणि आज ते आमदार आहेत. म्हणजे चंदगडच्या मतदारांनी, चंदगडच्या जनतेनं शिवाजी पाटील यांना आज आदर्श मानलेला आहे. कारण त्यांनी आपला पूर्वी इतिहास, गुन्हेगारीचं आपलं जग बाजूला सारून आज ते समाजात उतरलेले आहेत. म्हणून तर समाजाने आज त्यांना आपला प्रतिनिधी म्हणून विधानसभेत पाठवलं असणार, हे मात्र विचार करण्यासारखीच गोष्ट आहे. ज्या विधानसभेत आज शिवाजी पाटील जाऊन बसतायत, विधिमंडळात जाऊन बसतायत, कायदेमंडळात जाऊन बसतायत, म्हणजेच शिवाजी पाटील यांना आज चंदगडच्या जनतेनं आपला प्रतिनिधी म्हणून कायदेमंडळात पाठवलेला आहे. हेच जर शिवाजी पाटील गुन्हेगारीचा शिक्का कायम ठेवून राहिले असते तर आज त्यांना ते शक्य झालं नसतं की आपण विधिमंडळात जाऊ शकतो, आमदार होऊ शकतो. सर्वात महत्वाची बाब की शिवाजी पाटील यांना अर्थातच देवाभाऊ म्हणजे देवाचा पाठिंबा आहे. म्हणजेच देव सुद्धा वाल्याला वाल्मिकी करू शकतो, हेच आज देवाभाऊ हे शिवाजी पाटलांना वाल्मिकी करू शकतात हे सुद्धा त्यांनी दाखवून दिलेलं आहे. असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. एकूणच गुन्हेगारी साम्राज्य आणि राजकारण यांचा जवळचा संबंध अलीकडे वाढू लागलेला आहे. आज एकही पक्ष असा नाही की त्या पक्षात गुन्हेगार नाही किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमी असणारा कार्यकर्ता नाही किंवा लोकप्रतिनिधी नाही. असं खूपच विरळ चित्र आज महाराष्ट्राबरोबरच देशात आहे. उत्तर प्रदेश, बिहार सारख्या राज्यांमध्ये तर आपण नेहमीच पाहतो की तेथील राजकारण आणि गुन्हेगारी किती टोकाची आहे. म्हणून आज बीडला सुद्धा आज उपमा दिली जात आहे की बीडचा बिहार झाला आहे. म्हणजेच बिहारची ही जी गुन्हेगारीची पार्श्वभूमी एक उदाहरण देण्यासारखी आहे, पण ती चंदगडकरांनी मात्र आज पुसून टाकलेली आहे की काय अशी परिस्थिती आहे. कारण जे गुन्हेगार म्हणून होते, ज्यांनी आपली पार्श्वभूमी पुसून टाकली आणि त्यांना आज चंदगडकरांनी स्वीकारलेला आहे, आपला लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना स्वीकारलेला आहे, त्यांना बहुमताने निवडून दिलेला आहे. असे हे शिवाजी पाटील आज वाल्याचा वाल्मिकी झालेले आहेत, हे मात्र आवर्जून सांगावं लागेल. धन्यवाद. असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा.